आज ही राज्य सहकारी बँकेचे प्रशासक अनासकरांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं जे काही हा कार्यक्रम आयोजित केलेला आंतरराष्ट्रीय सहकारी वर्षाच्या निमित्तानं त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। त्यामुळे त्यांचं मोल एक वेगळा अशा पद्धतीचं आहे, कारण हा कार्यक्रम होत असताना MSC बँकेच्या बद्दल देखील अतिशय चांगल्या प्रकारची बँक ही चाललेली आहे। अनेक वर्ष म्हणजे अनासकरांचं खरं तर कौतुकच केलं पाहिजे। उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असले तरी अनासकर प्रशासक, देवेंद्रजी आले तरी अनासकर प्रशासक, सहकार खातं आमच्याकडे आलं तरी अनासकर प्रशासक, मागे बाळासाहेब पाटलांकडे सहकार खातं होतं तेव्हा पवार साहेबांनी मला सांगितलं तिथं प्रशासक अनासकरांना ठेवायचं, संपला विषय। त्याच्यामुळे मला वाटतं तह्यात आता तुम्ही बहुतेक प्रशासक राहताय का काय मला शंका लागली। परंतु अनासकरजी मी तुमचं कौतुक करेन, कारण तुम्ही ज्या पद्धतीनं बँक चालवली आहे, कारण या बँकेमध्ये मी देखील 1 वर्ष चेअरमन म्हणून काम केलेलं आहे। आज 62,000 कोटी रुपयाचा विक्रमी व्यवहार आणि त्याच्यामध्ये जवळपास लागोपाठ 4 वर्ष 600 कोटीच्या पेक्षा जास्तीचा नफा हा तुम्ही त्या ठिकाणी मिळवताय। यंदाचा पण नफा हा जवळपास 651 कोटी, गेल्या वर्षी 615 कोटी, त्याच्या आधी 610 कोटी, त्याच्या आधी 602 कोटी अशा पद्धतीनं ही बँक चाललेली आहे। आणि 5,000 कोटीचं वर नक्त मूल्य नेटवर्क ज्याला आपण म्हणतो देशातली एकमेव बँक आहे, अशा प्रकारची ही एक बँक खरोखरच महाराष्ट्र राज्याच्या नावाला साजेसं काम दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचं चाललेलं मी सगळ्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं, MDचं आणि प्रशासकांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। ह्याला कुठेही दृष्ट लागून देऊ नका अशी विनंती पण करतो। त्यामध्ये हे सगळं काम करत असताना एकंदरीतच जरा ज्यावेळेस सावकारी विरोधामध्ये उठाव करण्याचा सुपा परगण्यातील समृद्ध असा ऐतिहासिक वारसा 150 वर्षापूर्वी हे सगळं घडलं आणि दख्खनच्या या उठावात शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला जोरदार अशा प्रकारचा प्रतिकार केला आणि या लढ्यात शेतकऱ्यांनी सर्वांनी साथ दिली। सर्व समाजाने सावकारांना बहिष्कृत केलं आणि या उठावाचं नेतृत्व कोणी एका व्यक्तीनं किंवा समूहाने केलं नाही, तर सर्व समाजानं सावकारांच्या विरोधात हे नेतृत्व केलं। आणि या उठावात शेतकऱ्यांच्या बरोबरच समाजातल्या 18 पगड जाती जमाती त्याच्यामध्ये 12 बलुतेदार सहभागी झाले। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।